देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो. जे ऐकते पाहते आपल्या सर्वांचं संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आगत स्वागत. सर्वांना हॅपी न्यू इयर. 2023ला आम्ही निरोप देऊन 2024मध्ये देव आम्हाला घेऊन आलास त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. त्याची उपकास्तुती करत आहोत. आम्ही जगावं देवाची इच्छा आहे, कारण तो आमच्यावर प्रेम करतो. कारण वयोवृद्धी आयुष्य व कल्याण देवाच्या हाती. तोच प्रारंभ तोच शेवट आहे. दिवस महिने वर्ष सर्व देवाच्या हातात आहे. आणि त्या देवाची इच्छा की आम्ही जगावं, त्याचा अनुभव घ्यावं, त्याचा स्वीकार करावा, त्याचे आशीर्वाद अनेक गोष्टी आमच्या जीवनासंबंधी योजना त्याचा संकल्प पूर्ण व्हावा. आम्ही त्याचा गौरव करायला देवाची योजना आहे, संकल्प आहे. देव संधी देतो, वेळ देतो, त्याचा आम्ही सदुपयोग करावा ही देवाची इच्छा असते. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. देवाची कृपा विपुल आहे. त्याचं प्रेम माणसाला अंतर देत नाही. 2024 आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे. 2023मध्ये अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक गोष्टी देव काळजी घेत आला आहे. 2024साठी आमच्याकडे योजना आहे, संकल्प आहे, स्वप्न आहे. माणसापेक्षा देव चांगलंच योजना करतो, संकल्प करतो, आणि ते हिताचं असतं, कल्याणाचं असतं. आणि देव जे बोलतो ते पूर्ण होतं. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. या वर्षात त्याने आमचे प्रश्न, आमचे समस्या सोडावा, आमचे मनोदय पूर्ण करावा, आमच्या प्रयत्नाला यश द्यावा, ही आमची प्रार्थना आहे, ही आमची विनंती आहे. या वर्षासंबंधी आम्ही काही गोष्टीचा देवाचा संदेश ऐकणार आहोत. यहोशू या पहिल्या अध्यायातून 8 वचनातून आम्ही पाहतो. यहोशू एक देवाचा सेनापती, एक अधिकारी. तो इस्रायल लोकांना मार्गदर्शन करतो, नेतृत्व करतो, पुढारी पण करतो. देवाच्या मार्गदर्शनाखाली तो आपल्या मंडळीला घेऊन पुढे चालला. तो देवाने त्याला काय अभिवचन दिले, काय आश्वासन दिले, काय ती देवाची योजना होती, संकल्प होतं. आणि देव आपल्या योजना संकल्प पूर्ण करतो. तो कधी मागे सरकत नाही. तो अर्धवट काम कधी सोडत नाही. दिलेलं वचन तो पूर्ण करतो. असं इर्मिया 1:12 पाहतो. त्यामुळे देवाच्या योजनेला संकल्प कोण प्रतिबंध करेल. त्यामुळे आम्ही पाहतो की यहोशू संबंधी देवाकडे योजना होती, संकल्प होती की त्यांनी इस्रायल लोकांना दुधामाच्या प्रदेशात घेऊन जावं. यासाठी देवाने यहोशूची भेट घेतली आणि भेट घेऊन त्याच्याशी बातचीत केली. काही गोष्टीचे त्यांनी नियम दाखवले, काही विधी दाखवल्या. देवाने यहोशूला सांगितलं की नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, मनन कर, त्या जे काही लिहिलं ते मान्य करून पालन कर. तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला नेहमी यश प्राप्ती घडेल. तुझ्या हयातीत तुझ्यासमोर कोणाला टिकावं लागणार नाही. जे काय तू करशील त्यात तुला विजय मिळेल, तू यशस्वी होशील. हे देवाचे अभिवचन, देवाचे आश्वासन होते. या यहोशूने अभिवचन आश्वासन स्वीकारले. त्याला माहिती होते की देव हा विजय देणारा देव आहे. तो सर्व गोष्टीवर प्रभुत्व करतो, सर्व गोष्टीवर तो मात करतो. मग आमचा देव परमेश्वर विजयशाली देव आहे. तो विजय देतो आम्हाला. यहोशूला देवाने सांगितले की सर्व देश तो हस्तगत करशील, सर्वांना तो ताब्यात ठेवशील. तुझ्यापुढे कोणाला टिकावं लागणार नाही. तुझ्या मार्गात सदैव मी तुझ्याबरोबर असेन. तुझं संरक्षण कर, तुझी काळजी घेईन, मी लढेल. हे आश्वासन त्याकडे होते. मोशेच्या टायमाला देवाने आश्वासन दिलं की अनुवाद 9:30 प्रमाणे की तुझ्या पुढे चालणारा मी देव आहे, मी अग्नी आहे, मी ते पुढारी आहे, मी नेतृत्व करणारा देव आहे, माझ्या मागे चाला. त्यामुळे इस्रायल लोक मोशे देवाच्या मागे चालत गेलेत. अनेक संकट, अनेक अडचणी आल्या, अनेक प्रश्न आले, ते देव सोडत गेला. त्यावेळेस आपण त्यांनी आश्वासन दिलं की मी तुझ्या पुढे राहील. जे काय तुझ्या पुढे संकट येईल, अडचणी जे काही येईल ते सर्वांचं मी नायनाट करेल.
मी तुला सुरक्षित घेऊन जाईन. हे अभिवचन आश्वासन देवाने दिलं होते. देवाने त्यांना विश्वास दिला होता, हिंमत दिली, धैर्य दिली होती. कारण बोलणारा देव होता. देव सत्य बोलतो, म्हणून त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्हाला अनुभव येतो. देवावर यहोशूने विश्वास ठेवला आणि त्यांनी लढाई केली, सुरुवात केली. मंडळी बी देवाच्या आज्ञेमध्ये कार्य करत होती. अनेक देश हस्तगत करत गेला तो. का देवाने आश्वास दिले की मी विजय देणार देवी. आमचा देव परमेश्वर विजय देतो. हे 2024 आमच्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे की आम्ही सर्व गोष्टी मात करावून, सर्व गोष्टी विजय प्राप्त करावून, सर्व गोष्टींना पुढे जावं ही देवाची इच्छा आहे. देव म्हणतो कशाला घाबरू, कशाला भिवू नको, मी आहे. भय आम्हाला मागं ठेवतो, विश्वास आम्हाला पुढे घेऊन जातो. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. देव विजयशाली देवी. त्यांनी आपल्या एकुलत्या पुत्राला वधस्तंभी पाठवलं. त्यांनी वधस्तंभी येशू ख्रिस्ताने विजय प्राप्त केला. त्यांनी मरणावर विजय प्राप्त केला. तो मरणातून पुन्हा उठला. आसपास कोणी केलं नाही. त्यांनी मृत्यूला जिंकलं. मृत्यू त्याला ताब्यात ठेवू शकला नाही. त्यांनी त्याच्या विजय प्राप्त करून तो पुन्हा उठला. त्यांनी पापावर विजय प्राप्त केला. त्यांनी आजारावर विजय प्राप्त केला. त्यांनी सैतानी बंधनावर विजय प्राप्त केला. सर्वांना त्यांनी नष्ट केलं. सर्वांवर त्यांनी विजय प्राप्त केला. हेच आमच्या जीवनासंबंधी प्रश्न आहे. आमच्या जीवनात देवाची सत्ता हवी, देवाचं राज्य असो. अनेक प्रश्न, अनेक संकटे, अनेक अडचणीत आम्ही जासो. आमच्याकडे काळजी, आमच्याकडे चिंता असते, भय असते. हे कसं होईल, कसं करता येईल, अनेक गोष्टी जीवनासंबंधी. जुनं ते होऊन गेले, नवीन गोष्टी देव करा म्हणला. कधी कधी आमच्या जीवनामध्ये पाप आमच्यावर वर्चस्व करतं. पाप आमच्यावर प्रभुत्व करतं. पापामुळे आम्ही नाशाकडे जातो. पापामुळे अशांती असते. पापामुळे बंधनं असतात. पापामुळे आजारी पडतात. पापामुळे आम्ही मृत्यूकडे जातो. म्हणजे ह्या गोष्टी आमच्या मात करतात. आमच्याकडे राग आहे, आमच्याकडे देश, आमच्याकडे कलह आहे, आमच्याकडे मत्सर आहे, आमच्याकडे भांडणे, आमच्याकडे निंदा, आमचे व्यसन आहे, लबाडीपणा आहे, जारक्रम आहे, अनेक प्रकारचे अशुद्धपणा आहे. या गोष्टी आमच्या जीवनात प्रभुत्व करतात. पाहून म्हणलं की चांगले करण्याची माझी इच्छा, पण चांगलं ते होत नाही. जे करू नये तेच मी करतो. हे स्वतः आमच्या जीवनात की आम्ही स्वतःला बदलू शकत नाही, आम्ही इतरांना बदलू शकत नाही. बायबल सांगतं हे देवच करू शकतो. कारण हे सामर्थ्य देवाकडे. आम्ही पापावर विजय प्राप्त करू शकत नाही, आम्ही आजारावर विजय प्राप्त करू शकत नाही, आम्ही सैतानावर विजय प्राप्त करू शकत नाही, मृत्यूवर विजय प्राप्त करू शकत नाही. आमच्या स्थिती, आमची परिस्थिती या विजय आम्ही प्राप्त नाही करू शकत. देव सर्व परिस्थिती मात करतो, सर्व गोष्टी आम्ही विजय देतो. जुने ते काढून नवीन गोष्टी तो आमच्यामध्ये आणतो. दुसरे कारण ते 5:17 म्हणजे जुनं ते काढतो, नवीन गोष्टी तुमच्या जीवनात आणतो मी. जे चांगले आहे, ते शांतीदायक आहे, ते आनंद आहे, ते यशस्वी करणाऱ्या गोष्टी. ह्या गोष्टी ते आमच्या जीवनात आणतो. मग आम्हाला पण या सर्व गोष्टी मात केली पाहिजे. तेच दुःख, तेच कष्ट, तेच भांडणं, तेच तंटा, ते व्यसन या जीवनात आमचं नाशिकडे जातो. आम्ही फेल होतो. जे काय आम्ही करतो ते तर आम्ही फेल होत जातो. आम्ही अस्वस्थ असतो, बेचैन असतो, आम्हाला शांती नसती. कारण आम्ही चुकामध्ये आम्ही अडकलो असतो. त्यामुळे आम्हाला शांती नसते, आम्हाला आनंद नसतो, आम्हाला बरकत नसते, आमची प्रगती होत नाही. प्रगती हा प्रत्येकाची इच्छा असते. आम्ही यशस्वी, आमची प्रगती व्हावी, प्रत्येक क्षेत्रात उन्नती झाली पाहिजे. प्रगती देवाकडे आहे. पूर्व नाही, पश्चिम नाही, दक्षिण उत्तर नाही, उन्नती देवाकडे आहे. देव मला उन्नत करतो. देव मला उच्च ठिकाणी नेऊन ठेवतो. तू खाली नाही, मी तुला वर नेईन. जे आम्ही देवाकडे आलं पाहिजे.
देवाची मदत, देवाचं सहाय्य घेतलं पाहिजे, देवाकडे आम्ही ऐकलं पाहिजे. येशू की मला मस्त कळलं, मी तुमचं हित करेन, मी तुमचं कल्याण करेल, मी तुम्हाला सर्व गोष्टी विजय प्राप्त करून देईन. आज लोक अपराजित आहे, असफल आहे, निराश, उदासीचं कारण काय? की आम्ही देवाकडे जात नाही, देवाची मदत घेत नाही, देवाचं ऐकत नसल्यामुळे. यासाठी आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे, देवाचं बायबल वाचलं पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, जिथं देव आहे तिथं देवाचं कार्य जाऊन उपस्थित राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आम्ही माहिती करून घेतली पाहिजे, कसं आम्ही या गोष्टीवर मात करू, कसं या गोष्टी आम्ही विजय प्राप्त करू, देव कसा लोकांना विजय देतो. विजय प्राप्त करायला देवाची इच्छा असते. काय अब्राहम पहा, इसाक पहा, याकोब पहा, दावीद पहा, देवाने या लोकांना विजय दिला. साधे लोक होते, देवाने आश्वासन दिलं, अभिवचन दिलं की मी तुम्हाला इथं नेऊन ठेवेल, सर्व गोष्टी देईन, सर्व गोष्टी देवाने दिल्या, कारण ते देवाच्या इच्छेने चालत होते, देवाच्या मार्गाने ते चालत होते, त्यामुळे ते यशस्वी झाले, आश्चर्य झाले, उच्च ठिकाणी देवाने नेऊन ठेवलं. ही देवाची दया, देवाची कृपा आहे, देवाचं प्रेम आहे, ही आमची योग्यता पात्रता नाही आहे. पण ह्या लोकांनी देवाकडे लक्ष दिलं, देवाचं ऐकलं, त्यांनी मान्य केलं, देव सांगत तसं ते करत गेलो. हे आमच्या जीवनासाठी फार महत्त्वाचा भाग आहे. जीवनाच्या चॉईसमध्ये आमचे विजय प्राप्त केला पाहिजे, आम्ही सर्व गोष्टी मात केली पाहिजे आम्ही, कारण सर्व देवाच्या हातात आहे आणि तो आम्हाला विजय देतो. माझ्या कुटुंबाकडे पहा की आम्ही दुःखात होतो, कष्टात होतो, त्रासात होतो, अडचणीत होतो, आजारात होतो, बंधनात होतो, अनेक गोष्टी जखडलो होतो. आम्ही अनेक प्रयत्न केले, अनेक मार्ग योजले, पण तरी पण आम्हाला त्यातून विजय प्राप्त करता आला नाही. व्यसने, भांडणे, तंटाय, परिस्थिती, विजय प्राप्त करता आला ना आम्हाला. ज्यावेळेस आम्ही देवाकडे गेलो, देवाचा धावा केला, त्यावेळेस देवाने आम्हाला विजय दिला. ज्या पापामुळे आमची स्थिती होती, त्या पापावर आम्हाला विजय प्राप्त करता आला. त्या आधारामध्ये त्यांनी विजय प्राप्त करता आला. आम्हाला आरोग्य भेटलं, पापातून मुक्ती भेटली, आजारातून आरोग्य भेटलं, सैताना बंधातून मुक्ती होऊन पवित्र आत्मा आला, मरणातून त्यांनी सार्वकालिक जीवन दिलं, हळूहळू सर्व स्थिती त्यांनी बदलली, एक चांगली परिस्थिती त्यांनी तयार केली, की ज्यास एक चांगलंसं वातावरण तयार केलं त्यांनी, शांती आणली, आनंद आणला, आशीर्वाद आणले, अनेक गोष्टी आणल्या, आम्ही विजय प्राप्त केला. त्याच्यावर देव आम्हाला विजय देतो. आम्ही व्यसना विजय प्राप्त करू शकतो, आम्ही रागा विजय प्राप्त करू, आम्ही देश, कलह, अनेक गोष्टी ज्या चुकीच्या गोष्टी त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. त्यातून आमची देव सुटका करतो. अनेक बंधने आहे, सैतानी बंधने, अनेक आजार आहेत, त्याच्यावर आम्ही मात करू शकतो. त्यातून आम्ही देवाकडून, त्यातून आम्ही आजारावर मात करू, आम्ही आरोग्य प्राप्त करू शकतो. मरणावर आम्ही विजय प्राप्त करू, आम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. देव आम्हाला विजय देतो, कारण तो विजयशाली देव आहे. त्यांनी यहोशूला सांगितलं की सर्व देश हस्तगत करेन, सर्व देश त्यांनी हस्तगत केला. देवाने यहोशूला विजय दिला, सर्व लढाईमध्ये तो जिंकला, त्यांनी सर्व देश ताब्यात घेतला. ही देवाची योजना होती, देवाचा संकल्प होता. त्यांनी सर्व मात केली त्या सैन्यांनी, देवाने त्यांना विजय दिला. ही देवाची योजना संकल्प. आमच्या संबंधी देवाची योजना संकल्प आहे की आम्ही यातून बाहेर यावं. चांगल्या गोष्टी आम्हाला देण्यासाठी देव तयार आहे. म्हणून तुम्हाला क्या कष्टी भार आकंज तुम्ही मस्त कळलं, मी तुम्हाला यातून बाहेर काढतो, मी तुम्हाला यातून विजय देतो. या सर्व गोष्टी विजय प्राप्त झाला बाहेर. देव त्यासाठी आलेला आहे. पापामुळे आमची स्थिती अशी, त्यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी देव आलेला आहे. जे काय करतो असफल होतो, पापामुळे परिस्थिती आमची. बायबलमध्ये पाहतो की यहोशूने सर्व देश हस्तगत केला, पण त्याच्या जीवनात एक अनुभव आला. लढाई करता करता एके दिवशी एक शत्रूशी लढाई करता करता यहोशूचं सैन्य भयभीत झालं, ते घाबरले. ते लढाई करता करता त्यांना लढाई करता आली नाही. शत्रूंनी त्यांचा पिच्छा, त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली, त्यांना मारायला
मारहाण करायला सुरुवात केली. युद्धामध्ये शत्रू त्यांना प्रबळ झाला, सामर्थ्यवान झाला, आणि त्यावेळेस इस्रायल लोक पळायला लागले. ते घाबरले, ते भयभीत झाले, कारण त्यांचा तिथे पराजय झाला. त्यामुळे त्याने सर्व रणांगण सोडून ते पळून घरी आले. ते हारले, ते भयभीत झाले, ते त्यांची फजिती झाली. देव तर असं बोलला नव्हता. देवाने यहोशाला अभिवचन आश्वासन दिले की मी त्याला सर्व गोष्टीत विजय देईन, सर्व गोष्टी तू ताब्यात ठेवशील, अशी माझी योजना संकल्प. माझं जे वचन नीट वाचन कर, मान्य कर, जे वचन सांग तेच कर. तू जे तुला शिक्षण दिलं त्या शिक्षणाप्रमाणे चालत राहा. तू कधी अपयश होणार नाही. पण एके दिवशी अपयश झालं त्याचं सैन्य. त्यावेळेस यहोशाने पाहिलं की आपलं सैन्य पराजित झालेलं आहे, आपल्या सैन्याची भयभीत झालेली आहे, त्यांची फळी झाली, त्यांची दानान झालेली. त्यांना युद्धामध्ये मार खायला लागला, पळ खायला लागला. त्यामुळे यहोशाला फार दुःख आलं. त्याने देवाला आक्रोश केला, देवाला प्रार्थना केली, त्यांनी विनंती केली, देवा असं का झालं? तू आमच्यावर असताना पण आमची फजिती का आली? तू आमच्यावर असताना पण आम्ही विजय प्राप्त का नाही करू शकलो? आम्ही याच्यावर मात का नाही करू शकलो? तो म्हणाला की तुम्ही सर्व गोष्टी मात करा, मी तुमच्यावर आहे, तुमचा मार्ग सुखाचा आहे, तुम्ही सर्व गोष्टी यशप्राप्ती कराल, मी तुमच्यावर सदैव राहील, जाईल तिकडे तुमच्यावर राहील. मग देवाशी आमची परिस्थिती का आली? त्यांनी देवाचा दावा केला, देवाकडे प्रार्थना केली. देवाने त्याला उत्तर दिलं, ही हार तुमच्यामुळे आली, तुमच्या चुकामुळे तुमची हार झाली. मी तुम्हाला आज्ञा केली होती, तुम्हाला मी मार्गदर्शन केलं होतं की समर्पित वस्तूपेक्षा एकही वस्तू घेऊ नका. तरी पण तुझ्या मंडळीतील काही लोकांनी समर्पित वस्तूपेक्षा काही वस्तू घेऊन घरी जाऊन लपवून ठेवलं, चोरी केली, लबाडी केली, फसवणूक केली देवाशी. देवाने त्यांना सांगितलं की करू नका, तरी त्यांनी ते केलं. देव आमच्या हितासंबंधी बोलतो, कल्याणासंबंधी बोलतो. चांगलं काय वाईट काय तो आम्हाला दाखवतो. देहाची कर्म काय, आत्म्याची फळं काय दाखवतो. जर तुम्ही देहाची कर्म कराल तर तुम्ही मराल, तुम्ही फसाल. पण तुम्ही आत्म्याने चालाल तर तुम्ही जगाल. दोन्ही सुख आमच्याकडे जीवन आहे, मरण आहे, समोर आहे. शाप आहे, आशीर्वाद आहे, अभिष्ट अनिष्ट आहे. देवाने तो निर्णय तो घे. आणि त्यावेळेस देवाने त्यांना दाखवलं की म्हणजे ती काही लोकांनी चोरी केली, लबाडी केली, त्यामुळे त्यांची हार झाली. यहोशाच्या लक्षात आलं की आपल्या मंडळीतील लोकांनी चोरी केली, लबाडी केली, देवाशी फसवणूक केली, आपल्याकडून आज्ञेचं उल्लंघन झालं, म्हणून आपली हार झाली. आपण पाप केलं, आपण अपराध केलं, त्यामुळे आपल्या लोकांची हार झाली. हे त्या लक्षात आलं. त्यांनी ते सर्व शोधून काढले, चोरी शोधून काढली, चोरी करणारे लोक शोधून काढले, आणि त्यांनी त्यांना नष्ट करून टाकलं, सर्व समाप्त करून टाकलं. त्यावेळेला त्यांनी देवाकडे दावा केला, देवाकडे रडला, पश्चाताप केला, आणि देवाने ते मान्य केलं. यहोशाच्या लक्षात आलं की पापामुळे आमची हार होती, आम्ही देवाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमची हार झाली, आम्ही देवाचं ऐकलं नसल्यामुळे आमची हार होती. हेच कारण आहे आमचं की आम्ही देवाकडे जात नाही, देवाचं ऐकत नाही, त्यामुळे आमची हार होती. आमची प्रगती होत नाही, आमची उन्नती होत नाही. पण देव आमची उन्नती करण्यासाठी आलेला आहे. जेव्हा 10 महिने पाहतो की येशू ख्रिस्त मी आलो आहे, तुमच्या जीवनासंबंधी चांगल्या गोष्टी तुमच्या देण्यासाठी आलेलो आहे, की आमची उन्नती व्हावी, आम्ही अनेक आशीर्वाद प्राप्त करा, आमच्याद्वारे इतरांना बी आशीर्वाद प्राप्त व्हावा, इतरांना बी देवाचा मार्ग समजा, यासाठी देवा देण्यासाठी आलेला आहे. अनेक गोष्टी जे हितकारक आहे, कल्याणकारक आहे, अनेक आशीर्वाद आहे. मी याचं कारण पाहिलं की आम्ही देवाची इच्छेविरुद्ध चालतो, त्यामुळे अशी परिस्थिती व्हावं. पण आता देव आला आहे, आम्ही या सर्व गोष्टी मात करू शकतो.
या सर्व गोष्टी आम्ही विजय प्राप्त करू शकतो. जो आमचा मार्ग आहे तो सुखाचा होऊ शकतो. ज्या कामात आम्ही हात घालतो त्या कामात आम्ही यश देऊ देईन. तू खाली नाही तर मी तुला वर ठेवेल. ही देवाची योजना आहे, देवाचा संकल्प आहे प्रत्येकासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी. मग आम्ही स्वतःला तपासतो, आमच्या जीवनासंबंधी कुटुंबात तपासतो की काय आमची परिस्थिती, का अशी आमची परिस्थिती, हे शोधलं पाहिजे आम्ही. का आमची प्रगती होत नाही, जे काय करून ते फेल का होतो, का आमची उन्नती होत नाही, का आम्हाला शांती नाही, का आम्ही आनंदित नाही, का आम्हाला आरोग्य नाही, का आम्ही अस्वस्थ, का आम्ही बेचैन आहो, का आमच्यामध्ये निराशा आहे, का आमच्यामध्ये भय आहे. शोधा. देवाचं वचन नीट वाचा. वचन का सांगतं पाक, सत्य बोलतो तुमच्या माझ्याशी. ते आम्हाला आपली ओळख करून देतो. ते आम्हाला देवाची ओळख करून देतो की पाप अपराधामुळे देव तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही. तुम्ही किती विनंती केलं तरी मी तुमचं लक्ष देत नाही. 159 प्रमाणे माझ्या जगाची परिस्थितीच आहे. आज जगातील लोक भुकेले, ताणलेले, शांतीचे, आरोग्याचे, अनेक गोष्टीचे भुकेले ताण लोक वेगळ्या माध्यमातून ते आणण्याचा प्रयत्न तरी होत नाही. यासाठी देवाकडे यायला लागतो. जो देव स्वर्गातून आला, स्वर्गातून पृथ्वी त्याने कार्य करून मृत्यू विजय प्राप्त करून पुन्हा स्वर्ग गेला, तो देव विजय देणारा देव तो आम्हाला. देवाची कृपादायक की आता आम्ही सर्व मात करू शकतो. सर्व स्थितीमध्ये आम्ही चांगला राहू शकतो, चांगलं जीवन जगू शकतो. देवाची अभिवचन आहे. त्यामुळे या गोष्टी आम्ही मान्य केल्या पाहिजे. 2023 मध्ये आम्ही 24 मध्ये आलेलो आहोत. देवाला जुन्या गोष्टीची आठवण करू नका, तर नवीन गोष्टी स्वीकारा. जुन्या गोष्टी आठवण करू नका, ते स्मरण करू नका. जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टी वाग. नवीन संकल्प, नवीन कार्य करणार आहे. या वर्षात तो आमचे आशा, आमचे मनोदय पूर्ण करेल. तो आमचे प्रश्न समस्या सोडवेल. तो आमचे अश्रू पुसेल. तो आम्हाला तारण देईन, जीवन देईन. अनेक गोष्टी अनेकांसाठी. हे देवाचं प्रेम बघ. यासाठी एकच मार्ग आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे, तर आम्ही सर्व मात करू. की सत्याची जीवन मंडळी देवाने तयार केली. संजय ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आमचं कार्य चालू आहे. वेगळ्या माध्यमातून काम चालू आहे. उद्देश काय की आम्हाला विजय प्राप्त करायचा. या उद्देशाने देवाने मंडळी तयार केली. तुम्ही विजय प्राप्त करा. इतरांना विजय कसा प्राप्त दाखवा. मी तुम्हाला वाचलो, इतरांना वाचवा. मी तुम्हाला भेटलो, इतरांची माझी भेट करून द्या. अनेक लोक व्यसनात आहे, आधारात आहे, बंधनात आहे, त्रासात आहे, क्लेशात आहे. अनेक सैतानी बंधनात आहे. वेगळ्या ठिकाणी बंधनात जखडले लोक आहे, नशेमंद लोक आहे, जीवाला त्रासले कंटाळले लोक आहे. अशा लोकांना येशू मला माझ्याकडे आण. हे सर्व लोक दुर्बळ आहे, अशक्त आहे. हे सर्व निराश आहे, उदास आहे. हे नाशाकडे चालले लोक आहे. हे देवापासून लांब आहे. त्याने सत्याची मंडळीत आम्हाला आज्ञा केली, अशा लोकांना शोधून आणा. अशा लोकांना शोधून आणा. अशा लोकांबरोबर बसा. अशा लोकांना शिक्षण द्या. अशा लोकांची प्रार्थना करा की देव तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. देव तुमचं हित करू इच्छितो, कल्याण करू इच्छितो. देव तुम्हाला यातून सुटका देण्यासाठी आलेला आहे. स्वार्थ हीच स्वार्थ आहे. याचीच आज सर्व जगाला गरज आहे. सर्वांनीच पाप केल्याने सर्वच लोक देवापासून लांब आहे. सर्वच भटकलेले. सर्वांना देवाची आज्ञा की मजकडे या, पश्चाताप करा, क्षमा मागा, देवाचा स्वीकार करा. कारण आम्ही स्वयंप्रयत्नाने आम्ही बदला नाही करू शकत. आम्ही स्वतःला बदलू शकत नाही, इतरांना बदलू शकत नाही, आम्ही कोणती परिस्थिती बदलू शकत नाही.
हे सर्व देवच करू शकतो. देवाला सर्व काही शक्य आहे. यासाठी मंडळीत त्यांनी केला. मंडळीत आम्ही अनेकांना आणलं. स्वार्थ साक्ष अनेक कुटुंब आले. 1 आले, 2 आले, 3 आले, 1000 कुटुंब आले. 1000च्या वर कुटुंब आले. कोण व्यसन होतो, कोण आजारात होतो, सैतानी बंधा होतो, कोण त्रासलेले होते, कोण कर्जात होते, वेगळ्या परिस्थितीत सापडलेले लोक होते. एक चुकीचे जीवन जगत होते, चुकीच्या मार्गाने चालले होते, भटकले होते. अशा लोकांना शिक्षण, अशा लोकांसाठी प्रार्थना, अशा लोकांना देवाकडे आणणं, अशा लोकांनी देवाला हाक मारल्याने त्यांनी विजय प्राप्त केला. व्यसना विजय प्राप्त केला, आजारा विजय प्राप्त केला, सैताना विजय प्राप्त केला, मरणा विजय प्राप्त करून, परिस्थिती विजय प्राप्त करून ते लोक त्यातून बाहेर आले. एक चांगलं जीवन देवाने दिलं. त्यात शांती, त्यात आनंद आहे, त्यात आशीर्वाद आहे, चांगली स्थिती देवाने तयार केली. प्रत्येकासाठी सर्व त्यांच्या गरजा आवश्यकता देवाने पुरवठा केला. चांगल्या गोष्टी देवाने दिल्या त्यांना. हे लोक अपयशी होते, पण आता ते यशस्वी झाले. निराश होते त्या, पण आता त्यांच्याकडे आशा आहे. दुःखी होते ते आनंदित आहे. देवावर चालत ते लोक. देव जयवस्थाने त्यांना पुढे घेऊन चालला आहे आणि ते इतरांना घेऊन पुढे चाललेले. ते स्वतः चालले नाही. देवाने शिकलो की तुम्ही वाचले, आता इतरांना वाचवा. तुम्ही मिळवलं त्याने इतरांना मिळवून द्या. गावातून शहरातून राज्यात जाऊन स्वार्थ सांगा, लोकांना वाचवा. लोक फेल गेलेले. आदामाने पाप केलं, पापामुळे ते फेल गेले. देवाने आदामला सर्व सत्ता, सर्व अधिकार दिले होते. सर्व त्याचा अधिकार, सर्व सत्ता होती, सर्व त्या ताब्यात होतं. देवाने त्याला सर्व गोष्टी मुठमंडीत केलं होतं. पण देवाचं ऐकलं नाही, त्याने दुर्लक्ष केलं, त्याने पाप केलं, पापामुळे सर्व गमावलं. तिने तिथून सर्व त्यांनी गमावलं. सर्व कुटुंबाची दानानं झाली. सर्व गोष्टी देवाने त्याला बाहेर काढलं. दुःख आलं, कष्ट आलं, मरण आलं, यातना आला, आजार आले, बंधन आले, सर्व गोष्टी ते जखडून गेला. लक्षात ठेवा, हे सर्व गोष्टी पापामुळे आलेल्या आहेत. यासाठी आम्ही पाहतो की येशू त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आलं. मला विजय तर देवाकडे. कसे असो, कशी परिस्थिती, देव सर्व गोष्टी विजय प्राप्त करतो. देवाला सर्व काही शक्य आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाकडे, प्रत्येक आजाराचं औषध देवाकडे, प्रत्येक अरण्यातून मार्ग करणारे देवच आहे. मरुभूमीतून पाणी काढणारे देवच आहे. तुम्हाला मला अशक्य आहे सर्व गोष्टी, पण देवाला काहीच अशक्य नाही. सर्व काही शक्य आहे. लक्षात ठेवा. निराश होऊ नका, उदास होऊ नका. जुन्या त्या गोष्टी सोडून टाकात. नवीन गोष्टीकडे पहा. देव पुढे घेऊन जाणारा देव आहे. आमच्या पुढे चालणारा आमचा देव आहे. त्याच्या मागे मागे गेलं पाहिजे. त्याच्या मागे चालणं सर्व गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे चाला. देव जे सांगतो तेच करा. हा काय बोलतो, तो काय बोलतो, ह्याने काय फेल होऊन जाणार आम्ही. आमचा वेळ जातो, समय जातो. वेळ कमी, त्यानुसार आम्ही देवच ऐकलं पाहिजे. जे यथार्थ बोलतो, सत्य बोलतो, आणि तो तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. असं प्रेम कोणीच करू शकत नाही. म्हणून तो आम्हाला सांगतो सत्य काय आणि मार्ग काय. हे सर्व देवच सांगतो आम्हाला. मग आता आशा आहे. पहा, आज अनुकूल समय, आज प्रसाद समय, येशा 55 किंवा परमेश्वराला भेटण्याचा समय, देवाला हाक मारण्याचा समय. जुने ते होऊन गेले, जाऊ द्या. ते बंद करून टाका. ते राग, ते द्वेष, ते कलह, एकमेकांची भांडणं बंद करा. एकमेकाला क्षमा करा, एकमेकाला क्षमा मागा. देव बांधकाम करण्यासाठी, मोडतोड करण्यासाठी नाही आलाय. देव लोकांना बांधण्यासाठी, घरं बांधण्यासाठी आलं आहे, मंडळी तयार करण्यासाठी आलेलं आहे, नातेसंबंध बांधण्यासाठी आलेलं आहे. मोडतोड करायला देवने आलेलं आहे. मी नवीन
वर्षात आम्ही चाललं की जुन्या गोष्टीवर सोडून टाका, त्याच्या स्मरण करू नका, सोडून टाका. 2023 सोडून गेला आम्हाला, आम्ही सोडून टाकतो. आमचं लक्ष आम्ही देवाकडे ठेवतो. देवाच्या मदत, देवाचं सहाय्य करून आम्ही विजय प्राप्त करू. कसं असं आम्ही देव बदलून टाकतो. सर्व देव चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवतो मला, सर्व स्थितीत. जसं तिसऱ्या योहानाच्या पत्रामध्ये दिले, पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये दिलेलं आहे की देवाने तुला सर्व स्थितीत चांगल्या ठिकाणी ठेवला असण्याची माझी आशा आहे. मग सर्व स्थितीत, आत्मिक, शारीरिक, आर्थिक, सर्व स्थितीत देव तुला सुस्थितीमध्ये ठेवेल असा माझा विश्वास आहे. सर्व देवाच्या हातात आहे. सर्व गोष्टीतून तो आम्हाला बाहेर काढू इच्छितो. देवाच्या घरात अन्नाची रेलचेल आहे. तो आमच्या घरात मी ते आणतो, अन्नाची रेलचेल. दाविदाचं आम्ही पाहतो, पहिले इतिहास 29 अध्यायाने 11 वर्षापासून पाहतो की तो काय प्रार्थना करतो देवाला. फार सुंदर प्रार्थना आहे. देवाला तो देवाची स्तुती करतो. तो देवाला म्हणतो की देवा, विजय, वैभव, शोभा, स्तुती, महिमा, गौरव सर्व तुझंच आहे. लोकांस थोर करणे, लोकांस राजा बनवणे तुझ्या हातात आहे. लोकांना धन देणे, लोकांना सामर्थ्य देणे, लोकांना उच्च ठिकाण देणे सर्व तुझ्या हातात आहे. सर्व तुझ्या हातात आहे ते बोलतो. तुझ्या इच्छेने सर्व गोष्टी होतात. तू लोकांना विजय देतो, तू लोकांना उच्च ठिकाणी नेतो, सुशोभित करतो, हे तुझ्या हातात आहे. राजास राजा बनवणे, धनवाचा धनवान करणे तुझ्या हातात आहे. लोकांना सामर्थ्य देणे, विजय देणे, पराक्रम करणे हे सर्व तुझ्या हातात आहे. मग दावीद वेळी म्हणतो की देवा, तलवारीने भाल्याने नाही, मी विजय फक्त देवाच्या सहाय्याने प्राप्त केला आहे. माझी भिस्त देवावर आहे. देवाच्या सहाय्याने मी विजय प्राप्त करू शकतो, सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. म्हणून त्यांनी देवाचं गुणगान केलं पाहिजे. देवा सर्व तुझ्या हातात आहे. मी कुठे होतो, कसा होतो, मी सदा मेंढपाळ होतो, घरामध्ये कनिष्ठ होतो, देवा मला कुठं आणून ठेवलं तू. या जिवंत जमी मी शाश्वत नव्हतो, माझी योग्यता पात्र नव्हती, फार खाली होतो मी. देवा मला तू कुठे आणून ठेवलं. बायबल पाहतो दाविदाने सर्व गोष्टी विजय प्राप्त केला. तो विजय प्राप्त करत 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 बरोबर राजाचा बनला भावा. बायबल सांगते की देव त्याच्यावर होता. देव त्याला सर्व मदत सहाय्य करत होता. म्हणतो ना की तुझपासून प्राप्त झाले सर्व तू मला दिलेले, त्यातून मी तुला देतो, तू मला सर्व दिलेले. आणि तुझ्यामुळे आज माझी परिस्थिती अशी, माझ्याकडे काहीच नव्हतं, तू मला सर्व दिलं. तुझ्यामुळे सर्व गोष्टी माझ्याकडे, त्यातून मी तुला देतो. बघा, म्हणजे दावीद कुठून कुठे आला आणि तेव्हा त्याला यश दिलं. देवाने त्याला शिक्षण दिलं, तयार केलं, आणि त्याने तो पुढे सर्व गोष्टी त्यांनी मात केली. बघा, दावीद असो, अब्राम असो, मोशे असो, येशा असो, इर्म्या असो, कोणी असो, तेही माणसं होते, आम्ही माणसाच आहोत. तोच देव आहे, युगानुग देव, न बदलणारा देव, पिढ्यानपिढ्या देव, तोच देव, तोच ख्रिस्त आहे, तोच आत्मा आहे. तेच प्रेम आज मी देव मनुष्य करतो, आता जास्त करतो. येशू ख्रिस्ताद्वारे अधिक प्रीती, अधिक कृपा आली. मग आता आम्हाला उठलं पाहिजे. 2024 आमचे चांगले, देव कृपा करतो, दया करतो, देव आम्हाला मुक्त करतो. आता आम्हाला उठून देवाकडे गेलं पाहिजे, देवाकडून प्रार्थना केल्या पाहिजे, देवाची मदत घेतली पाहिजे, जुन्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, नवीन गोष्टी पहा देव काय करते. नवीन संकल्प, नवीन योजना तुमच्या मायासाठी, हितासाठी. मी कुठं होतो, माझं कुटुंब कुठं होतं, नाशित होतो, धुळीत होतं, देवाने तिथून उचलून उच्च ठिकाणी आणून ठेवलं. ज्या कुटुंबाची शाश्वती नव्हती, आम्ही सर्व हारले होतो, देवाने आम्हाला विजय दिला, विजयशाली बनवून त्यांनी पुढे आणून ठेवलं.
आणि त्याच कुटुंबात त्यांनी अनेकांना विजयीचा मार्ग दाखवला, दिशा दाखवली, अनेक घरं वाचली. बघा, येशू ख्रिस्ताद्वारे देव विजय देतो. निराश होऊ नका, उदास होऊ नका. देव आहे, तो सर्व गोष्टी तुम्हाला मुक्त करेल. फक्त देवाकडे आणि देवाला प्रार्थना करा. ज्या चुकीच्या गोष्टी देवावर सोडून टाका. जे पाप आहे, जे अपराध आहे, देवानावाळ्या गोष्टी, जे व्यसन आहे, जे बंधन आहे, जे अनेक गोष्टी देवाकडे ठेवून टाका. त्याचा पश्चाताप करा, देवा धावा करा. देव तुम्हाला यातून बाहेर काढेल. एक चांगलं जीवन देईन, चांगला मार्ग देईन, चांगला आशीर्वाद देईन, सर्व चांगलंच या वर्षात तू अनुभवित करेन. बा 2024 आमचा मार्ग सुखाचा आम्ही सर्व यश प्राप्त करावे यासाठी देवाकडे गेलंच पाहता. जे लोक देवावर चालत आहेत अजून आम्ही चालू पुढे. देवाची नका संकल्प आहे आमचं, म्हणजे तू अजून काम करेल. देवामध्ये वाढत चाला. देवाने दिलं जबाबदारी स्वीकारा व अधिकाधिक आमचा उपयोग देवासाठी व्हायसाठी खटपट करा. ही देवाची इच्छा असते की मी वाचलो, इतरांना वाचवा. मी मुक्त झालो, इतरांना मुक्त करा. मला भेटलं, इतरांना भेट करून द्या. मी विजय, मला इतरांना विजय कसं भेटलं दाखवा. जगात अपेक्षी लोक आहे, अस्वस्थ लोक आहे, बेचैन लोक आहे, हरलेले लोक आहे, भटकलेले लोक आहे. अशा लोकांना मार्ग दाखवा आणि ते लोक विजय प्राप्त करून आमच्यामध्ये सामील होतील. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, देवाचा महिमा करतो. यहोशाने सर्व देश हस्तगत विजय दिला, कारण विजय देणारा देव होता. यहोशाने देव नियमशास्त्र ग्रंथ वाचन केलं, मान्य केलं, पालन केलं. देव जे सांगल तेच केलं, म्हणून तो येशू झाला. अब्राहम बी येशू झाला. योसेफ बी देशाचा पंतप्रधान झाला. दावीद राजा झाला. येशया इर्मिया संदेश झाली. यहोशा मोठा अधिकारी झाला. एलिया इस्रायल लोकांचा शास्त्र आला. अनेक गोष्टी देवी. म्हणून देवाकडे जाणे फार महत्त्वाचं वागे. आमच्या प्रयत्नाने, आमच्या बलाने, आमच्या पराक्रमाने आमच्या मी पण काहीच होणार नाही. आम्ही काहीच करू शकत नाही. मग देवाला आम्ही घेतलं सर्व गोष्टी करू शकतो. देवाच्या सहाय्याने मी सर्व काय करू शकतो. दावीद बोलला, कोण माझं काय करणार. तो देव. मग 2024 आमचा जे संदेश आहे की आम्ही यशस्वी व्हावं, देवाची इच्छा आहे. आम्ही पापावर, सैतानी बंधनावर, आधारावर, मरणावर विजय प्राप्त करावा. जी आज परिस्थिती, त्या परिस्थितीवर आम्ही विजय प्राप्त करू. देव आम्हाला मदत करेल व आमची परिस्थिती बदलेल. जे आम्ही करतो त्यात तो प्रगती करेल. नोकरी असो, मुलांचं शिक्षण, त्यात प्रगती करेल असे आशीर्वाद देवाकडे. जे काय आम्ही करतो त्यात तो आम्हाला अनुभव देईन, आशीष देईन. ही देवाची योजना, संकल्प आहे. हे आमच्या हातात, निर्णय घेणे आमच्या हातात आहे. जर आम्ही योग्य निर्णय देवावर चालते सर्व गोष्टी आम्हाला देव अनुभवान्वित करेल. 2024 आम्ही अधिक देवाचा गौरव करू. ठीक आहे. वर्षात आम्ही इथपर्यंत पाहतो. आता मी सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. महत्त्वाचा भाग की दर शुक्रवारी आम्ही तुम्हाला देवाचं मार्गदर्शन करत असतो. अनेकांसाठी प्रार्थना करतो आम्ही. जे अनुभव देते, कार्य वाढवत आहे. अनेक भागातून लोक मंडळीला भेट देते, संपर्क करते. देव त्यांना विजय देते. मग आम्ही आज जे ऐकते, पाहते, सर्वांना आमंत्रण देत आहोत देवाच्या वतीने. पुणे भागात, येरवडा भागात सत्यजीवन मंडळी गोलपूल चौक या ठिकाणी आहे. दर मंगळवारी 7 ते 9 नवीन लोकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. या अनुभव घ्यास मग सामील व्हा. दर मंगळवारी आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो, लोकांना शिक्षण देतो. देव लोकांना बदलत चाललं आहे. लोक त्याचा अनुभव घेते. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो. अनेक सभा बी आम्ही आयोजित केलेल्या आहे. पुणे भागात, नगर भागात, मुंबई भागात आमची सभा झालेल्या आहे. मंडळीच्या मार्फत मंडळीचा सेवक एलियास
अभिषेक याद्वारे बी देव कार्य करते. अनेक भागात देवाने अनेक लोकांना अनुभव दिला, अनेक लोक वाचले, अनेक लोकांना आरोग्य भेटले, अनेकांची बंधनं तुटली, अनेकांचे अश्रू पुसले, अनेक लोकांना उद्धार झाला. देवाने अनुभवाने अनुभूत केले. ज्या ज्या गावात देवाच्या आज्ञेने आम्ही गेलो, उद्देश हा की लोक वाचले पाहिजे, लोकांनी विजयशाली जीवन जगलं पाहिजे. याचे आम्ही वेळोवेळी कार्य करत आहोत. देव लोकांना वाचवत आहे. हाच एक कार्य आहे. या कार्यात येशू किती व्यस्त आहे, त्याशिवाय दुसरं कामच नाही. यावेळेस त्यांनी मंडळी तयार केली. यासाठी या मंडळीच्या माध्यमातून काम करत होतो. तर महत्त्वाचा भाग की अजून एक सभा आहे येणाऱ्या फेब्रुवारी 10 तारखेला. 2 भागात ही सभा होणार आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही आता 2 भागात जावं, तिथं स्वार्थ साक्ष सांगावी, तिथं ते लोकांना देवाचा अनुभव लोक वाचावे, देवाची इच्छा आहे. मी 2 भागात आपली 10 फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभा आहे. ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात येईल. तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अनुभव घेऊ शकतात. ज्या आसपासचे गाव आहे, शहर आहे, आम्ही सर्वांनाच आमंत्रण करतो. सर्वांनी यांना, कारण हे आमंत्रण देवाच्या वतीने की अहो कष्टी बाराकडे तुम्ही सर्व मज करा, मी तुम्हाला विश्वास देतो, मी तुम्हाला मुक्ती देतो. देवाच्या वतीने आम्ही आमंत्रण देतो, कारण आम्हाला देवाने आकाशाची पाठवलं आहे. या अनुभव घ्या, मग सामील व्हा, देवाचा गौरव करा. ठीक आहे. नवीन वर्षात नवीन वाटचाल आम्ही यशस्वी विजयशाली व्हावून सर्व गोष्टी, आमचे प्रश्न, आमची समस्या, आमचं मनोदय पूर्ण व्हावे ही देवाची बी इच्छा आहे. देवाला धरा, देव जे सांगतो तेच करा. ठीक आहे. आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कर्णधापा, धन्यवाद, मान, सम्मान, गौरव पुन्हा कमती वचनाला परमेश्वर. 2023 परमेश्वर तुम्ही आम्हाला 2024 घेऊन आला, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो की आमच्या पुढे चालणारा तो आमचा देव परमेश्वर, तो आमचा पुढारी, तो आमचं नेतृत्व करणारा देव परमेश्वर. ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे तो मार्ग दाखवणार तूच आमचं परमेश्वर आहे परमेश्वर. त्या मार्गात परमेश्वर जीवन आहे, ते शांती, त्या आनंद आहे, कारण आहे, अनेक आशीर्वाद आहे परमेश्वर, तू दाखवतो परमेश्वर. म्हणून परमेश्वर आज त्या वचनानुसार परमेश्वर की अनेकांना 2023 तू घेऊन आला परमेश्वर. जगावे तुझी इच्छा, या जगण्यामध्ये परमेश्वर आम्ही तुला प्राप्त करावं, तुझा अनुभव घ्यावा, तुझा स्वीकार करायसाठी परमेश्वर सहाय्य कर परमेश्वर. जे ऐकते पाहते त्यांना प्रत्येकाला तू अनुभव दे परमेश्वर, की विजय देणार तूच दे परमेश्वर. आज लोक दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, आजारात आहे, बंधनात आहे परमेश्वर. आज लोकांमध्ये भीती आहे परमेश्वर, पुढे काळाची काळजी, चिंता आहे परमेश्वर. तुम्हाला मी आहे परमेश्वर, कशाला घाबरणं, कशाची चिंता करणं, मी आहे, मी तुमची काळजी घेईन. मस्कड्या, मी तुम्हाला विजय देईन. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने जे बदस्म विजय प्राप्त केला, कारण तू विजय देणारा देव आहे परमेश्वर. जो तुझा विश्वास ठेवतो त्याला बी तू विजय देतो परमेश्वर. म्हणजे आम्ही परमेश्वर पापात आहे, राग आहे, द्वेष आहे, कलह आहे, मत्सर आहे, चोरी, लबाडी, अनेक अशुद्धपणा आहे, अनेक जारकम आहे, अनेक गोष्टीचे जखड लोक त्यांवर त्यांना विजय प्राप्त करते यावं, याची मदत कर, त्यांना सहाय्य कर परमेश्वर. कारण त्या सर्व गोष्टी विजय प्राप्त करून तू स्वर्गात गेला परमेश्वर. मग आम्ही परमेश्वर पापावर, आजारावर, सैतानी बंधावर मारणारा विजय प्राप्त करावा, आमच्या परिस्थिती विजय प्राप्त करावा, याने प्रत्येकाला तू सहाय्य कर परमेश्वर. कारण या सर्व विजय तूच देऊ शकतो परमेश्वर. प्रत्येकाला जागृत कर परमेश्वर, की प्रत्येकाने तुझ्याकडे यावं, तुझा धावा करावा, नम्रतेने तुला स्वीकार करायचे सहाय्य कर, तुझं गौरव दे परमेश्वर. 2024 अनेकांचे संकल्प, अनेक योजना, अनेक स्वप्न पूर्ण कर परमेश्वर. प्रत्येकाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्या आशा आहे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. प्रत्येकाच्या कामधंद्यात त्यांची प्रगती कर, मुलांच्या शिक्षणात त्यांची उन्नती करून तू त्यांना घडवून त्या काशी तयार कर परमेश्वर. ते उच्च ठिकाणी असं तुझी योजना आहे परमेश्वर. मग घराघरातील कुटुंबाचे प्रश्न आहे, समस्या तू सोडव परमेश्वर. कुटुंबामध्ये अधिकाधिक चांगलं बांधकाम, घराघरात शांती आहे, आनंद तुझी इच्छा आहे परमेश्वर. या लोकांना तू जागृत कर परमेश्वर.
जे विश्वासी लोक तुझ्यामध्ये चालले त्यांची प्रगती कर परमेश्वर. वादेकचं कार्य, वादेकच्या नावाचा फैलाव अनेक आत्मे वासावे. जे भुकेले ताणे लोक आहेत त्यांना ते तृप्त व्हायसाठी सहाय्य कर परमेश्वर. मग तुझं गौरव दे परमेश्वर. आतापर्यंत केलं सर्व का आभार मानतो. सर्व तुझ्या हातात राहतं. तुझंच प्रभुत्व, तुझंच नेतृत्व राहून जो मार्ग दाखवला त्या माणूस आम्हाला तयार ठेव. तुझं गौरव दे परमेश्वर. प्रवेश नावानं मागतो म्हणतो आहे आमीस. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. पुन्हा एक हॅपी न्यू इयर. देवा नवीन वर्ष आमचे संकल्प, आमची योजना, आमचे स्वप्न पूर्ण करो ही आमची प्रार्थना आहे. देवाने जे वचन दिलं ते वचनाकडे लक्ष द्या. देव जे सांगतो तेच करा. आम्ही कधी फेल होणार नाही. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. Gospel is free. However, it takes value to spread the word of God worldwide. Hence, those who want to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो. सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने के लिए मूल्य की आवश्यकता होती है. इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं. आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं. धन्यवाद. देवाची स्तुती असो. देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे. म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत. दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता. धन्यवाद. Praise the Lord. Blessed Christmas. Praise the Lord. Gospel